नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 10 स्पेस मिशन. स्पेस मिशनचे ऑलरेडी आपण 3 व्हिडिओज पाहिलेले आहेत. हा आपला 4th व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाईट लॉन्च व्हेकल पाहणार आहोत. याआधी आपण ऑर्बिट्स, सॅटेलाइट्स, सॉल्ड एक्झाम्पल्स सगळं काही पाहिलं आहे. सो सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स आर यूज्ड टू प्लेस द सॅटेलाइट्स इन देअर स्पेसिफिक ऑर्बिट्स. आता आपण पाहिलं होतं की अर्थच्या वरती लोअर अर्थ ऑर्बिट असतं, मीडियम अर्थ ऑर्बिट असतं आणि त्याच्यानंतर असतं ते म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट. तर या प्रत्येक ऑर्बिटवरती आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईटचं फंक्शन असेल त्याच्याप्रमाणे त्याला प्लेस केलं जातं. पण ऑर्बिट अर्थच्या सरफेसपासून सॅटेलाईट अर्थच्या सरफेसपासून त्या ऑर्बिटपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक स्पेसिफिक व्हेकलची आवश्यकता असते, ते म्हणजे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. मग ते 2 प्रकारचे आहेत, एक तर GSLV आहे किंवा PSLV आहे. ओके, सो सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचा वापर त्या सॅटेलाईटला त्याच्या ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाईट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचे जे फंक्शन आहे तर ते न्यूटनच्या थर्ड लॉवरती आधारित आहे. न्यूटनचा थर्ड लॉ आपण काय पाहिला होता, तर एव्हरी ॲक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, प्रत्येक ॲक्शनला त्याच्याशी इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असतेच. सो द लॉन्च व्हेकल युजेस स्पेसिफिक टाईप ऑफ फ्यूल. आणि अर्थातच अर्थच्या सरफेसपासून म्हणजेच अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्धात त्या सॅटेलाईटला आपल्याला वर अंतराळामध्ये घेऊन जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक टाईपचा एक फोर्स लागेल. तो कशामधून मिळणार आहे, आपल्याला फ्यूल करून म्हणजेच इंधनाकडून मिळणार आहे. सो एक स्पेसिफिक टाईपचं इंधन वापरलं जातं त्या सॅटेलाईटला पूर्ण स्पेसपर्यंत अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध पोहोचवण्यासाठी. ओके, so the gas produces due to combustion of fuel expands due to its high temperature and is expelled forcefully through the nozzles at rear side of the launch vehicle. सो द लॉन्च व्हेकल जे की आपण या ठिकाणी वापरणार आहोत त्याच्यामध्ये जे फ्यूल आपण वापरणार आहोत तर ते फ्यूल बर्न होणार आहे. फ्यूल बर्न झाल्यानंतर गॅस प्रोड्यूस होणार आहे ड्यू टू कंबशन, आणि जे फ्यूल त्या ठिकाणी जे आहे ते एक्सपांड होणार आहे आणि अर्थातच त्या ठिकाणी कंबशनमुळे जे टेम्परेचर आहे आजूबाजूचं परिसरामधलं किंवा त्याचं ते वाढणार आहे. ओके, आणि रेअर साईड म्हणजे काय, त्या रॉकेटची किंवा जे पण सॅटेलाईट असेल, सॅटेलाईट लॉन्च व्हेकल असेल त्याची जी खालची साईड आहे त्याला आपण रेअर साईड म्हणतो. त्या ठिकाणी जे नोझल्स आहेत तर तिथून हे सगळं फोर्सफुली वरती अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या विरोधात वरती फेकलं जाणार आहे. सो ॲज अ रिॲक्शन ऑफ दिस, याची रिॲक्शन म्हणून अ थ्रस्ट ॲक्ट्स ऑन द व्हेकल विच ड्राईव्स द व्हेकल हाय इन टू द स्पेस. आणि याच्या अपोजिट रिॲक्शन म्हणून जे पण त्या व्हेकलला आपण जी पण एनर्जी देणार आहोत वरती जाण्यासाठी, त्या फ्यूलमध्ये जी पण एनर्जी असणार आहे त्याच्यामुळे ते व्हेकल स्पेसमध्ये खूप हायपर्यंत जाणार आहे, जिथे त्या सॅटेलाईटला प्लेस करायचं असेल तिथपर्यंत जाणार आहे. The structure of the launch vehicle is decided by the weight of the satellite and the type of the satellite orbit. आता लॉन्च व्हेकल, सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचं स्ट्रक्चर कोण डिसाईड करणार, तर सॅटेलाईट ज्या फंक्शनसाठी आपण पाठवतो आहे त्या सॅटेलाईटचं वजन किती आहे हे सगळं त्याच्यावरती डिपेंड करतं. सो तुम्ही मिशन मंगल मूवी बघितला असेल, त्यामध्ये पण तुम्ही हे सगळं बघितलं असेल की सॅटेलाईटसाठी जर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आहे तर ते मिशन मंगलसाठी PSLV वापरलं गेलं होतं. आणि त्यासाठी ते जे सॅटेलाईट आहे ते त्याचं वेट कमी केलं गेलं होतं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बसतील अशी अरेंजमेंट केली गेली होती आणि त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जे की PSLV वापरलेलं होतं. ओके, सो द फ्यूल ऑफ द व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर्स. आणि त्या सॅटेलाईट लॉन्च व्हेकलला ते जे सॅटेलाईट आहे ते अर्थच्या ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी किती फ्यूलची आवश्यकता आहे हे सगळं काही याच्यावरच डिपेंड असतं. The fuel forms a major portion of the total weight of the launch vehicle. आता जे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आहे त्याच्यामध्ये फक्त वरच्या टोकावरती काय असतं, आपण जर इथे पाहिलं त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर वरच्या टोकावरती सॅटेलाईट असतं, म्हणजे याच्यामध्ये असतं ते सॅटेलाईट असतं. आणि हे बाकीच्या सगळ्या पोर्शनमध्ये काय असतं, फ्यूल असतं, म्हणजे त्या सॅटेलाईटला त्या स्पेसमध्ये पाठवण्यासाठी एवढ्या सगळ्या फ्यूलची आवश्यकता असते. आणि मग हे जे फ्यूल आहे तर ते वापरलं की तो टँक गळून पडतो, परत दुसरा टँक, अशा प्रकारे ती प्रोसेस होत असते. आपण ते पण वाचणार आहोत. सो त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की त्या सॅटेलाईट लॉन्च व्हेकलमधलं मॅक्सिमम वेट हे त्या फ्यूलचं असतं. ओके, थस द व्हेकल हॅज टू कॅरी अ लार्ज वेट ऑफ द फ्यूल विदिन इट.
मग त्या व्हेकलला खूप मोठ्या प्रमाणात वजन वरती घेऊन जायचं असतं, कारण फ्यूलचं वजन आहे प्लस ते सॅटेलाईटचं वजन आहे, हे सगळं त्या सॅटेलाईट लॉन्च व्हेकलला अंतराळामध्ये घेऊन जायचं असतं. सो टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम, मग आता एवढं सगळं वजन घेऊन जावं लागते, तर या प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन म्हणून लॉन्च व्हेकल्स विथ मोर दॅन वन स्टेज आर यूज्ड. मग असे लॉन्च व्हेकल्स वापरले गेले की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेज आहेत, म्हणजे एका स्टेजवरचं फ्यूल संपलं की ते फेकून द्यायचं, मग वेट कमी होणार. सो परत दुसऱ्या स्टेजचं संपलं की ते फेकून द्यायचं, मग वेट अजून कमी होणार. ओके, तर अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे, पुढे सांगितलेलं आहे की एकापेक्षा जास्त स्टेजेस वापरल्या गेल्या. ड्यू टू दिस द वेट ऑफ द व्हेकल कॅन बी रिड्यूस्ड स्टेप बाय स्टेप. आणि याच्यामुळे हळूहळू ते वेट जे आहे त्या सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचं, तर ते कमी कमी होत गेलं. जसं की या ठिकाणी आपण पाहतो आहे, हे पूर्ण सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये फ्यूल्स आहेत. ओके, सो याच्यामध्ये इंजिन्स आहेत ज्याच्यामध्ये की फ्यूल्स आहेत. ओके, सो जेव्हा हे वरती जाणार, याच्यामधलं या टँक्समधलं जर फ्यूल संपलं तर हे टँक्स गळून पडणार, मग एवढंच सॅटेलाईट लॉन्च व्हेकल राहिलं. परत याच्यामधलं संपलं की हे गळून पडणार, मग एवढंच राहिलं, मग हे गळून पडणार, मग एवढंच राहिलं. असं करत करत फक्त सॅटेलाईटच फक्त स्पेसमध्ये जाऊन पोहोचतं. ओके, बाकी सगळं मग हळूहळू, आता हे गळून पडलं तर ह्याचं वेट कमी होणार, हे गळून पडलं तर ह्याचं वेट कमी होणार, अशा पद्धतीने हळूहळू त्याचं वेट कमी होत जातं. सो नेक्स्ट आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. कन्सिडर अ लॉन्च व्हेकल हॅविंग 2 स्टेजेस. असं एखादं लॉन्च व्हेकल तुम्ही मनात म्हणजे असं तयार करा की ज्याला फक्त 2 स्टेज आहेत, आणि फॉर लॉन्चिंग द व्हेकल द फ्यूल अँड इंजिन इन द फर्स्ट स्टेज आर यूज्ड. आणि व्हेकल पहिल्यांदा जेव्हा ते लॉन्च केलं जातं, तर या ठिकाणी फर्स्ट स्टेजमध्ये जे फ्यूल आहे, जे इंजिन आहे, याचा वापर फर्स्ट टाईम केला जातो. नेक्स्ट आहे, दिस इम्पार्ट्स अ स्पेसिफिक वेलोसिटी टू द व्हेकल. आणि याच्यामुळे त्याला ग्रॅव्हिटीच्या अपोजिटवरती जाण्यासाठी एक स्पेसिफिक वेलोसिटी मिळते. अँड टेक्स इट टू अ सर्टन हाईट. आणि एका सर्टन हाईटपर्यंत ते व्हेकल त्या सॅटेलाईटला घेऊन जातं. वन्स द फ्यूल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड. आणि जसं त्या फर्स्ट स्टेजमधलं फ्यूल संपेल, द एम्प्टी फ्यूल टँक अँड द इंजिन आर डिटॅच्ड फ्रॉम द मेन बॉडी ऑफ द व्हेकल अँड फॉल आयदर इन टू अ सी ऑर ऑन ॲन अनपॉप्युलेटेड लँड. आता सपोज की याच्यामधलं जे फ्यूल आहे तर ते संपलेलं आहे आणि हे सगळे या ठिकाणी एम्प्टी टँक्स आहेत. सो आता फ्यूल संपलं तर ते जे एम्प्टी टँक्स आहेत तर ते गळून पडतात. मग ते कुठे गळून पडतात, तर अशा ठिकाणी ते गळून पडतात म्हणजे सेपरेट होतात. ते त्या सॅटेलाईटपासून, त्या सॅटेलाईट लॉन्च व्हेकलपासून सेपरेट होतात आणि ते पडतात. कुठे पडतात, असं ठिकाण की ज्या ठिकाणी कुठंही लोकं राहत नाहीत किंवा रेसिडेन्शियल एरिया नाही आहे, त्या ठिकाणी कुठे पॉप्युलेशन जास्त नाही किंवा मोस्टली लोकं राहतच नाहीत अशा ठिकाणी, किंवा समुद्रामध्ये वगैरे ते पडतं. अशी सिस्टीम केलेली असते. ओके, त्याच्यानंतर आहे पुढे, सो जे संपेल, जेवढं फ्यूल संपेल ते डिटॅच होणार म्हणजे सेपरेट होणार, आणि ते सेपरेट झाल्यामुळे तेवढं वेट पण कमी होणार आहे. सो ॲज द फ्यूल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड, द फ्यूल इन द सेकंड स्टेज इज इग्निटेड. मग पहिल्या स्टेजमधलं फ्यूल संपलं की दुसऱ्या स्टेजमधलं फ्यूल जळायला स्टार्ट होणार आहे, म्हणजे जळणार आहे, म्हणजेच वापरलं जाणार आहे. नेक्स्ट आहे, हवेवर द व्हेकल नाव कंटेन्स ओनली वन, दॅट इज सेकंड स्टेज. कारण आपण फक्त 2 स्टेजचाच व्हेकलचा स्टडी करतो आहे. सो आता पहिलं स्टेज संपलं, मग आता फक्त दुसरं एकच स्टेज राहिलेलं आहे. ओके, कारण आपण 2 स्टेज असणाऱ्या लॉन्च व्हेकलबद्दल अभ्यास करतो आहे, त्याच्यामुळे असे आपल्याला जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर 4 स्टेजेसपर्यंत दाखवलेलं आहे, परंतु आपण असं कन्सिडर करतो आहे की फक्त 2 स्टेजचं व्हेकल आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, द वेट नाव बिंग रिड्यूस्ड. आता वेट हळूहळू कमी होणार आहे. द व्हेकल कॅन मूव विथ हायर स्पीड. आता वेट कमी झालं तर अर्थातच ते सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचं स्पीड वाढणार आहे, वेलोसिटी वाढणार आहे, आणि ते जास्त स्पीडने ट्रॅव्हल म्हणजेच वरती जाऊ शकेल. ऑलमोस्ट ऑल व्हेकल्स आर मेड अप ऑफ आयदर 2 or more स्टेजेस. आणि मोस्ट ऑफ दी जे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स आहेत तर ते 2 किंवा अधिक स्टेजेसमध्ये बनलेले असतात. सो ॲज अन एक्झाम्पल, द स्ट्रक्चर ऑफ अ पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल म्हणजेच PSLV डेव्हलप्ड बाय इस्रो ऑफ इंडिया इज शोन इन फिगर 10.5a. आता या ठिकाणी आपण ते सॅटेलाईट बघू शकतो. PSLV सॅटेलाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. ओके, की ज्याच्यामधून मंगळयान सोडलं गेलं होतं. सो अशा पद्धतीने हे किती स्टेजेसमध्ये आहे, हे 4 स्टेजेसमध्ये आहे. पहिल्यांदा तर या ठिकाणी सगळं इंजिन वगैरे आहे. मग या ठिकाणी फर्स्ट स्टेज आहे ज्याच्यामध्ये की सॉलिड फ्यूल आहे. सेकंड स्टेज आहे ज्याच्यामध्ये की लिक्विड फ्यूल आहे. थर्ड स्टेजमध्ये पुन्हा सॉलिड फ्यूल आहे. आणि फोर्थ स्टेजमध्ये लिक्विड फ्यूल आहे. आणि हा जो वरचा टोक आहे याच्यामध्ये सॅटेलाईट आहे. ओके, सो आता सॅटेलाईट नेमकं कसं पोचतं ऑर्बिटपर्यंत त्याची जर्नी पण दाखवलेली आहे. तर फर्स्ट ऑफ या ठिकाणी काय दाखवलेलं आहे आपल्याला, स्पेस शटल म्हणजे सॅटेलाईट लॉन्चर व्हेकल ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे आहे. आणि या ठिकाणी जसजसं वरती जाईल तसतसं जे शटल आहे तर ते सेपरेट होतं. ओके, त्याचबरोबर फ्यूल टँक्स पण सेपरेट होतात. आणि
सगळ्यात लास्ट या ठिकाणी फक्त सॅटेलाईट राहतं आणि तेच सॅटेलाईट या ठिकाणी एका ठराविक पॉईंटवरती आल्यानंतर त्याला एक स्पेसिफिक वेलोसिटी दिली जाते आणि त्याच्यामुळे ते याच्याच ऑर्बिटभोवती फिरत राहतं, ज्याला की आपण क्रिटिकल वेलोसिटी म्हणतो. सो द लॉन्च व्हेकल आर कॉस्टली. आणि हे जे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स आहेत तर ते खूप कॉस्टली असतात. अर्थातच त्यांना इतकं वरतीपर्यंत पाठवायचं आहे, त्याच्यामध्ये एवढं फ्यूल टाकायचं आहे, त्याच्याबरोबर त्याचं स्ट्रक्चर पण व्यवस्थित एकदम परफेक्ट असायला पाहिजे. जर आपण चूक झाली तर ते सॅटेलाईट म्हणजे वरती पोहोचू नाही शकत किंवा काहीमध्ये ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात. सो त्याच्यामुळे बिकॉज दे कॅन बी यूज्ड ओनली वन्स, आणि ते फक्त एकदाच वापरता येतात. कारण आता सपोज की ते वर जातं तर ते वर जाताना सगळे पार्ट्स जे आहेत तर ते फ्यूल संपले की फेकून देते. सो ते एक पार्ट कुठे ओशनमध्ये पडला असेल, एक पार्ट अनरेसिडेन्शियल एरियामध्ये पडला असेल. सो त्याच्यामुळे सगळे पार्ट्स पडल्यामुळे ते आपल्याला एकदाच फक्त वापरता येतं. ओके. सो USA हॅज देअरफॉर डेव्हलप्ड स्पेस शटल. आणि त्याच्यामुळे USAने जसं की आपण या ठिकाणी पाहिलं हे काय आहे, स्पेस शटल आहे. आणि त्याच्यामुळे USAने स्पेस शटल डेव्हलप केलेलं आहे विच रिटर्न्स टू द अर्थ एक्सेप्ट फॉर द फ्यूल टँक अँड कॅन बी रियूज्ड इन मल्टिपल लॉन्चेस. आणि असं स्पेस शटल म्हणजे असं आहे की जे वरती पोहोचल्यानंतर म्हणजे या ठिकाणी कसं ते बाहेर निघतं आहे, ते सेपरेट होतं आहे. तर अशा प्रकारे सेपरेट होऊन ते अर्थवरती त्यांनी ज्याप्रमाणे त्याची सेटिंग केली असेल त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी पडणार आहे निघाल्यानंतर. आणि फक्त फ्यूलसोबतच ते जे आहे सॅटेलाईट तर ते वरती जाणार आहे. आणि हे जे स्पेस शटल आहे ते आपण रियूज करू शकतो. परंतु सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आपल्याला रियूज करता येत नाही. बट अमेरिकेने डेव्हलप केलेले किंवा USAने डेव्हलप केलेलं जे स्पेस शटल आहे तर ते अर्थवरती रिटर्न होतं आणि ते आपण मल्टिपल टाईम्स परत रियूज करू शकतो. ओके. सो नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर द रॉकेट अ टाईप ऑफ फायर क्रॅकल. म्हणजे एक फटाक्याचा प्रकार आहे. रॉकेट तुम्ही बऱ्याच जणांनी उडवलं असेल दिवाळीमध्ये. सो इट ऑल्सो अ सॉर्ट ऑफ लॉन्चर. ते पण एक लॉन्चरचाच प्रकार आहे. इन दिस रॉकेट द फ्यूल इज इग्निटेड यूजिंग अ फ्यूज अँड द रॉकेट इज प्रोजेक्टेड इन टू द स्काय जस्ट लाईक अ सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळीमधले रॉकेट्स म्हणजे त्याला खालून इग्नाईट करता, खालून त्याला जाळता किंवा पेटवता आणि ते वरती उडतं, तर त्याचप्रमाणे सॅटेलाईट्स जे आहेत ते पण अशाच पद्धतीने काम करतात. त्यांना फ्यूल दिलं जातं आणि मग ते सॅटेलाईट लॉन्च व्हेकल सॅटेलाईटला स्पेसमध्ये ऑर्बिटमध्ये घेऊन जातात. So similarly, if a balloon is blown and released with its open end, the air in the balloons is forcefully ejected and the balloon is pushed in opposite direction. सो याचा अर्थ जेव्हा तुम्ही एखादा बलून त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे आणि आपण हवा भरल्यानंतर त्याचं ज्याच्यातून हवा भरलेली आहे ते एंड आपण पॅक करतो, पण ते पॅक नाही करायचं, ते तसंच ठेवायचं आहे आणि मग सोडून द्यायचं आहे तुम्हाला बलून. मग बलून जेव्हा तुम्ही सोडून द्याल तेव्हा त्याच्यामधून जी हवा येणार आहे ती वेगळ्या डायरेक्शननी येते आणि तो बलून वेगळ्या डायरेक्शननी उडत असतो, म्हणजे अपोजिट डायरेक्शननी उडत असतो. सो यालाच आपण न्यूटनचा थर्ड लॉ म्हणतो की प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. ओके. सो इन दिस वे आज आपण सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेस मिशन्स अवे फ्रॉम अर्थ पाहणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.